शेतकरी मित्रांनो, उन्हाळा जवळ आला की पाण्याची चिंता सतावते ना. पण हाच उन्हाळा तुमचं नशीब बदलू शकतो. मार्च महिन्यातील कडक ऊन हे केवळ आव्हान नसून एक मोठी संधी आहे. जर तुम्ही योग्य नियोजनाचे पीक निवडले तर एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा बाजारात भाज्यांची टंचाई असते तेव्हा तुम्ही मालामालही होऊ शकता. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि अवघ्या काही दिवसात हातात पैसा खुळखुळायला लावणारी ही 5 पिके कोणती? तर फेब्रुवारी संपून मार्च उजाडला की उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावते आणि बहुतांश शेतकरी शेती पडीक ठेवण्याचा निर्णय घेतात. पण इथेच खरी गल्लत होते. जाणकार शेतकरी बरोबर याच वेळी संधी साधतात, कारण एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई जोरात असते पण बाजारात भाजीपाल्यांची आवक घटलेली असते. अशा वेळी जर तुमचा माल बाजारात आला तर त्याला सोन्याचा भाव मिळतो. आज आपण अशा 5 पिकांबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही मार्चमध्ये लावली तर पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला हमखास नफा मिळेल. तर पहिलं पीक आहे कोथिंबीर. कोथिंबीर हे पीक तसं वर्षभर चालतं, पण उन्हाळ्यात कोथिंबीर पिकवणं हे एक चॅलेंज असतं आणि तेच संधी असते. त्यानंतर वाल. उन्हाळी हंगामात वाल या पिकाला बाजारात चांगली मागणी असते. हे पीक कमी पाण्यात तग धरू शकते. वालाच्या शेंगांना हॉटेल आणि घरगुती वापरासाठी सातत्याने मागणी असते. त्यानंतर काकडी, जिला आपण उन्हाळ्याची संजीवनी देखील म्हणतो. उन्हाळा आणि काकडी यांची समीकरणच आहे. एप्रिल मेच्या रंगात उन्हात शिला थंडाव देण्यासाठी काकडीला प्रचंड मागणी असते. लग्नस्थळीच्या पंक्तीमध्ये कोशिंबिरीसाठी काकडी लागतेच. त्यानंतर भेंडी. भेंडीला आपण सदाबहार पीकसुद्धा म्हणतो. भेंडी हे असे पीक आहे ज्याला कधीच मरण नाही, पण उन्हाळ्यात भेंडीचे दर टिकून असतात. भेंडीची लागवड सोपी आहे आणि तोडणीला आल्यावरती तुम्हाला दर तिसऱ्या दिवशी पैसे मिळवून देते. त्यानंतर आहे पालेभाज्या, जसे मेथी, शेपू, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यात झटपट पैसा मोकळा होतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा.